नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज ऐकू येतोय का? आवाज ऐकू येतोय माझा? आज आपण एका माझ्या आवडत्या टॉपिकवर बोलतोय. मी पहिल्यांदाच लाईव्ह येते. ॲनिमल कम्युनिकेशन या विषयी मला तुमच्या बरोबर संवाद साधायचा आहे आज. ॲक्च्युली आमच्याकडे माझ्या लहानपणापासूनच ओके, एक मिनटं फक्त. हा लाईट लावशील का? हा बंद कर. आणि आता ओके. आता ओके आहे. ओके. माझ्या लहानपणापासूनच आमच्याकडे मांजरं आहेतच, पहिल्यापासूनच आहेत. तर त्यांच्याशी खूप प्रेमाचं नातं पहिल्यापासूनच होतं. किंवा आईकडे इकडे मागे मोठी बाग आहे, तर तिकडे खूप सारे पक्षी कायमच येतात. तर त्यांना आम्ही खायला घालायला जायचो, मी आणि माझा मोठा भाऊ. तर त्यामुळे असं निसर्गाशी जोडून घ्यायला किंवा प्राणी पक्ष्यांशी जोडून घ्यायला लहानपणापासूनच खूप आवडायचं. बोलवलं की ते यायचे किंवा खायला घातल्यावरती ते खायचे, पाणी प्यायचे वगैरे. पण अजून काय आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो असं कायमच मनात यायचं. तेव्हा काही ह्याचा मार्ग माहिती नव्हता. पण 2019 सप्टेंबरला आमच्या घरातला पाळलेला बोका 8 ते 9 वर्ष तो होता आमच्याकडे. तर त्याचं अचानक सगळं हॉस्पिटलायझेशन झालं. त्याला निमोनिया झाला आणि ही पास्ट अवे. तर ते खूपच धक्कादायक होतं किंवा खूप मनाला लागलं. तर हे सगळं का झालं, हे कशामुळे झालं, ह्याचा कुठेतरी मनामध्ये सारखा विचार घुटमळत होता. तेव्हाच 1-2 दिवसच आधी मला माझ्या एका ग्रुपवरच्या मेंबरने सांगितलं होतं की ताई असं शिकवतात ज्याच्यामध्ये ॲनिमलशी आपण कम्युनिकेट करू शकतो. सो तुम्ही त्याच्यामध्ये बघता का काही, तुम्हाला उत्तरं मिळतील वगैरे. तर मग मी शोध घेतला आणि हळूहळू मला कळलं की असं ॲनिमल्सशी बोलता येतं आणि त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे, त्यांना आपल्याविषयी काय वाटतं आहे, हे सगळं आपल्याला सांगता येतं. त्यांच्याशी बोलून ते जाणून घेता येतं. आणि असं मग हळूहळू माझा त्याच्यामध्ये प्रवास सुरू झाला. मग मी त्यांच्याशी संवाद साधला की काय नेमकं घडतं आहे किंवा त्याला काय मला सांगायचं होतं. मग त्याने एक एक गोष्ट ओपन केली माझ्यासमोर की तो घरातल्यांना काय नावाने हाक मारायचा, कोणाला आई म्हणायचा, कोणाला बाबा म्हणायचा, मला तो ताई म्हणत होता. आणि मग तो कसं रेकग्नाईज करायचा की कोण आलं आहे किंवा घरात कोणी वेगळा माणूस आला की जो त्याला माहिती नाही आहे आणि समहाऊ त्याला जर का त्याचं येणं पटलं नाही तर तो का रिॲक्ट करायचा असं. तेव्हा आम्हाला कळायचं नाही की हा का फिस्कारतोय किंवा काय. पण मग नंतर त्याने सांगितलं की मला इन्सिक्युअर वाटलं माझ्या फॅमिलीसाठी आलेली व्यक्ती, तर मग मी असं करायचो. तर तुम्हाला तेव्हा कळत नव्हतं किंवा माझी भाषा तुमच्यापर्यंत पोचत नव्हती. पण माझा हेतू केवळ हा शुद्ध हेतू होता की माझ्या घरच्यांना प्रोटेक्ट करणं. तर अशा एक एक लेअर त्याच्या बोलण्यातनं आम्हाला उलगडत गेल्या. नेत्रीताई म्हणून एक आहे, त्यांच्याशी बोलून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करून जाणून घेतल्या की काय काय त्याच्या
बरोबरच्या प्रवासात त्याने आम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आत्ता तो कसा आहे, कुठे आहे आणि आता पुढचा जन्म तो काय घेणार आहे वगैरे हे सगळं त्यांनी आम्हाला डिटेल सांगितलं. अशी माझी सुरुवात झाली ॲनिमल कम्युनिकेशनची. आणि त्यानंतर मग हळूहळू ते शिकण्याची उर्मी वाढत गेली आणि मग 1-2 NGOजना मी जॉईन झाले आणि तिथे तर खूप अनुभव आले. म्हणजे काही स्ट्रे डॉग्स असतात की ज्यांना खरं तर काहीच मेडिकेशन मिळत नाही, त्यांना बऱ्याचदा खरूज होते किंवा निमोनिया होतो. ते फक्त अनहायजेनिक फूड खाल्ल्यामुळे होतो किंवा कोणीही येतं आणि त्यांना काही दगड मारतं, त्या दगडाला लागलेलं काही इन्फेक्शन किंवा काही असतं ते त्यांना हिट करतं वगैरे. तर त्यांचं पण एक स्टोरी असते प्रत्येक ॲनिमलची पण, की त्यांना काय हवं आहे नेमकं आणि काय न मिळाल्यामुळे त्यांच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे. सो ते त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्यांना बरं करताना खूप सारे अनुभव गाठीशी आले आणि होपफुली त्यातले आम्ही आधी असं म्हणायचो की बाबा रे, आम्ही तुला मदत करतोय तर तू प्लीज आम्हाला सगळं सांग, तुझ्या मनात काय आहे, तुला काय वाटतंय आता ते सगळं सांग. तर तो एक बोलेल का नाही बोलेल असं आम्हालाही आधी थोडं असायचं. कारण काय, स्ट्रे डॉग्स किंवा स्ट्रे कॅट्स जे असतात त्यांची काही नावं नसतात किंवा त्यांना असं काही त्यांचे आयडेंटिफिकेशन आपल्याला काहीच माहिती नसतात. पण ते इतके सुंदर असतात प्राणी, अतिशय भावनात्मक आणि अतिशय तरल असतात. त्याच्यामुळे ते लगेच सांगायला सुरुवात करतात. त्यांच्याकडनं मैत्रीचा हात अगदी लगेच आपल्याला मिळतो आणि तसंच ते सगळेजण सांगतात. आजपर्यंतचा आमचा अनुभव सक्सेसफुली असा आहे की प्रत्येक केस ही बरी झालेली. जे उपचार आणि जे काही आम्ही केलं त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 100% साथ दिलेली आहे आणि ते सगळेजणं छान आता आयुष्य जगत आहेत त्यांचं. तर अशी मध्येच एक केस होऊन गेली. एका फरीटेल फाउंडेशन म्हणून NGOशी मी कनेक्टेड आहे. तर तिथे पुण्यात जो दांडेकर पूल नावाचा एरिया आहे तिथे थोड्याशा आतल्या भागामध्ये जनता वसाहत म्हणून अजून एक त्याचाच एक छोटासा एरिया आहे, स्लम एरिया आहे. तर तिथे रायव्हलरीजमधून त्यांच्या कुत्र्याला मारहाण झाली. म्हणजे ॲक्च्युली जी दुसरी फॅमिली होती, 2 फॅमिलीजमध्ये वाद होते, तर जी दुसरी फॅमिली होती ज्यांनी मारलं त्यांना पहिल्या फॅमिलीच्या मध्ये जो एक छोटासा मुलगा होता 2-2.5 वर्षाचा, त्यांना काहीतरी मारायचं होतं आणि ते आपापसात मधली कलह त्यांना अजून वाढवायचे होते. तर ते कुत्र्याने मध्ये पडून स्वतःच्या अंगावर त्या कुत्रीने घेतलं आणि तिला इतकं बेजार मारलं होतं, भयंकर. म्हणजे ती प्रेग्नंट होती ॲक्च्युली, पण तिला भयानक दुखापत झालेली होती. तिची पोटातली जी हाडं असतात ती फ्रॅक्चर झाली होती, रिब्स फ्रॅक्चर झाले होते आणि त्या अवस्थेत ती एक दिवसभर तशीच होती आणि ती कशीबशी चालत घराच्या बाहेरच्या ओसरीवरती आली त्यांच्या आणि तिने एक कणल्यासारखा आवाज काढला. घरातल्यांना कळलं की ती आली आहे, दिवसभर नव्हती तर ती आली आहे म्हणून त्यांनी बघितलं. तर ती आली होती तिथे आणि त्यांनी तिच्या डोक्यावरनं हात वगैरे फिरवला आणि तिला विचारलं की तुला काय झालं वगैरे. पण ती जे सांगत होती ते ह्यांना कळत नव्हतं कारण त्यांना ॲनिमल्सची भाषा कळत नाही आहे त्याच्यामुळे. मग त्यांनी NGO जी आमची आहे त्यातल्या मेधा नावडीकर म्हणून आहेत त्यांना संपर्क साधला की तुम्ही काही करू शकता का. तर त्या मेधाताईचा मला फोन आला की साधना असं एक कुत्री आहे तर आपल्याला तिला वाचवायचं आहे, फर्स्ट एड मी करते आहे पण डॉक्टरांकडे घेऊन जायला मला भीती वाटते कारण ती खूपच जास्त दुखावली गेली ह्या सगळ्यामध्ये. तर ती येईल का नाही बरोबर इथपासून म्हणे डाऊट आहे सगळाच. तर मग तिच्याशी कम्युनिकेट केलं तेव्हा तिने मला सांगितलं की ताई मी प्रेग्नंट आहे, मी 4 दिवसात माझ्या मुलांना जन्म देणार आहे. पण खरं सांगू का, आत्ता माझ्या अंगात एवढी ताकदच नाही आहे की मी त्या मुलांचा काही विचार, पोटातल्या पिल्लांचा काही विचार करू शकते. तर मी तिला हळूहळू इथून कन्सोल केलं की असं करू नकोस,
तुझी आणि तुझ्या पिल्लांची आम्हाला सगळ्यांना गरज आहे. आम्ही सगळेजण तुझ्या आतुरतेने वाट बघतोय. तर तू प्लीज लवकर बरी हो आणि तुला काय ट्रीटमेंट हवी आहे हे आम्हाला शेअर कर. तर मग तसं तिने आम्हाला एक एक गोष्ट शेअर केली की ताई मला आधी माझी खूप बॉडी पेन होत आहे, तर मला आधी ते थांबण्यासाठी काहीतरी करा. म्हणून मग तिला ते थांबण्यासाठी पण औषधं दिली आम्ही. त्याच्यानंतर पुण्यातले आपटे डॉक्टर म्हणून आहेत, तर त्यांनी आम्हाला गाईड केलं, वेट आहेत ते, त्यांनी आम्हाला गाईड केलं की काय काय आम्ही करायला पाहिजे. तर तशा आम्ही गोळ्या किंवा काही असं फाउंडेशन्सचे मेंबर तिकडे गेले मेधाताई बरोबर, आणि त्यांनी तिला मदत केली, तिला ते औषध वगैरे दिलं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तिच्याशी कम्युनिकेट करत 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 मी ते काढून घेतलं की हे काय झालं आहे तुझ्या बाबतीत, काय घडलं आहे, तू थोडंसं डिटेल सांगशील का. तर ती पहिल्यांदा थोडी हेजिटेट होत होती, कारण तिला ते आठवायची सुद्धा इच्छा नव्हती. इतकं तिला मारलं होतं बिचारीला की तिला ते आठवायची सुद्धा मनावर तिच्याही काटा येत असेल की नको ते आठवणी असं. पण तिने समहाऊ धीर केला थोडासा आणि सांगितलं. तर म्हणलं अगं मग तुला एवढं मारलं आहे तर मग तुला अजून काय हवी आमच्याकडनं मदत. तर तिने मला तेव्हा सांगितलं की तिचे रिब्स आणि पोटातली हाडं जी आहेत ते फ्रॅक्चर झालेली आहे. तर मग आम्ही डॉक्टरांकडे म्हणलं मग आम्ही तुला उचलून नेऊ डॉक्टरांकडे, पण तू म्हणलं प्लीज आमच्याबरोबर येशील का, कारण दांडेकर पूल ते कमला नेहरू पार्क हा तसा बऱ्यापैकी अंतर आहे बरं नसलेल्या प्राण्यासाठी. तर मग म्हणलं तू येशील ना आमच्याबरोबर, नीट येशील ना, तुला भीती वाटणार नाही ना. तर ती म्हणली नाही, माझा आता विश्वास बसला आहे की तुम्ही मला वाचवायला आलेले आहात. सो तिने आम्हाला हेल्प केली तिकडे नेण्यासाठी. आम्ही तिकडे तिला घेऊन गेलो. मग डॉक्टरांनी तिला एक्सरे वगैरे काढले, पेनकिलरचे इंजेक्शन्स दिली, अँटीबायोटिक दिले थोडेसे, आणि मग नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हो ती सांगते ते बरोबर आहे, ती प्रेग्नंट आहे. मग आम्ही तिला परत घेऊन आलो घरी. हे सगळं मेधाताई आणि आमचे इतर जे ग्रुप मेंबर आहेत त्यांच्यातल्या लोकांनीही भराभरा पावलं उचलली सगळी, आणि तिला परत आम्ही तिच्या घरी नेऊन सोडलं. त्याच्यानंतर तिला रोज औषधं द्यायला मेधाताई जायची, आणि औषधं देऊन झाली की मग तिच्याशी थोडा वेळ बोलायची, तिला खायला वगैरे द्यायची, आणि खाऊन झाल्यानंतर मग ती थोडी रिलॅक्स व्हायची की येस आता अजून आपण बरे होणार आहोत, आता अजून आपण बरे होणार आहोत. आणि इकडनं कम्युनिकेट करत 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 मी तिला रोज सांगायचे की तू छान बरी होणार आहेस, तुझं सगळं छान होणार आहे, तू आम्हाला हवी आहेस, तुझी पिल्लं आम्हाला हवी आहेत. आणि ह्या पॉझिटिव्ह गोष्टी तिच्यापर्यंत कम्युनिकेशनमध्ये आम्ही पोचवल्या, आणि तिला तो विश्वास अजून अजून वाढत गेला बरं होण्यावरती, की आता आम्ही म्हणजे मी आणि माझी पिल्लं आम्ही सुखरूप बाहेर येणार आहोत. आणि मग परत त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे हे सगळं अजून झालं, आणि मग त्याच्यानंतरच्या एका दिवशी मी परत तिच्याशी बोलायला बसले की आता तुला कसं वाटतंय, तुला ट्रीटमेंटमध्ये काही फरक करून हवा आहे का. कारण त्यांना इतकं कळतं की ते व्यवस्थित सांगू शकतात की मला ट्रीटमेंट काय द्या, मला कुठे दुखतंय आणि मला काय त्याच्यावरती ट्रीटमेंट हवी आहे, हे सगळं प्राणी सांगू शकतात. हे अगदी मोकळेपणाने ते आपल्याशी सांगतात. आणि मग तसं आपण त्या डॉक्टर्सनं सांगितलं, त्या डॉक्टरना एक हेल्पिंग हँड मिळतो की पुढची ट्रीटमेंट काय द्यायचं आहे ह्याचा अंदाज त्यांना येतो, आणि त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट देऊ शकतात. तसं तिने आम्हाला सांगितलं की माझ्या पोटात ना 4 पिल्लं आहेत ताई, पण त्याच्यातली 3च जिवंत आहेत आणि एक मेलेलं आहे. तर मला असं वाटत नाही आहे की मी लवकर ते एकाच ह्याच्यामध्ये मी 4ही बाळांना जन्माला घालू शकेन. तर प्लीज माझी 2 बाळं बाहेर आल्यानंतर तुम्ही मला अजून थोडंसं पुशअप करा की जेणेकरून मी अजून थोडंसं, मी दमले तरी मी कुठून तरी ती स्ट्रेंथ गोळा करू शकेन.
तर मग आम्ही त्यांच्या घरातल्यांना लगेच निरोप पाठवला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज लक्ष ठेवा, आज ही बहुतेक डिलिव्हरी करेल. तर तसंच झालं. तिने रात्री 11च्या दरम्यान 2 पिल्लं दिली आणि नंतर ती खूप थकून गेली. घरातले जागे राहिले होते की तिला अजून पिल्लं होतील म्हणून असं. तर पण ती काही झाली नाहीत. मग मेधाला परत फोन आला आणि तिने सांगितलं की अगं 2 पिल्लं झाली आहेत, पुढची तिला ताकद कमी पडते. मग आम्ही इथनं परत तिच्याशी संवाद साधला आणि तिला पुन्हा थोडंसं कडल केलं इकडनं आणि तिला सांगितलं की तू धीर सोडू नकोस, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. आम्ही आमची प्रेमाची जी शक्ती आहे ती तुला देतोय आणि तू ती घे आणि ह्यातनं पटकन बाहेर ये, आम्हाला पाहायचं आहे तुझ्या पिल्लांना वगैरे. आणि मग ती म्हणली मला लगेचच की ताई मी आत्ता तर नाही लगेच देऊ शकत, पण मी सकाळी 6च्या दरम्यान 6 ते 7च्या दरम्यान देईन पिल्लं. मला थोडंसं आता खूप जास्त स्ट्रेस आला आहे, दमायला झालं आहे. तर मला प्लीज तेवढं फक्त घरातल्यांना सांग की माझ्या हात डोक्यावरनं किंवा पोटावरनं मधनं हात फिरव म्हणून. म्हटलं ठीक आहे म्हणून त्यांना तसं सांगितलं आणि खरंच सकाळी 6 ते 7च्या दरम्यान तिने अजून 2 राहिलेल्या पिल्लांना जन्म दिला. पण अनफॉर्च्युनेटली त्यातलं एक पिल्लू तिने सांगितल्याप्रमाणे गेलेलं होतं आणि बाकीचे 3ही अजून जिवंत आहेत, त्यांच्याचकडे आहेत. हळूहळू करत ती त्यांना फीडही करायला लागली, बाहेर आली ह्या सगळ्यातनं आणि आता छान सुखरूप आहे. खरं सांगायचं तर जगात निर्जीव असं काहीच नाही आहे. म्हणजे क्वांटम सायन्सप्रमाणे जर आपण बघितलं तर प्रत्येक कण हा सजीवच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांना जो प्रश्न पडला होता की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तर हा खरंच एका पॉईंटला आम्हालाही हा प्रश्न पडतो की सगळंच बोलतं आपल्याशी. नद्याही बोलतात, डोंगरही बोलतात, आकाश बोलतं, सगळंच बोलतं. आपण रिसेप्टिव्ह असलो तर आपल्याला हे सगळं कळतं. त्यांना काय आपल्यापर्यंत पोचवायचेत संदेश ते सगळं कळतं. नदीलाही खूप काही बोलायचं असतं आपल्याशी संवाद साधायचा असतो. किंवा कधी कधी असं होतं ना की आपण ट्रिपला गेलो आहे, आपल्याकडचं पाणी संपलं आहे, तर त्यावेळेला जी शेजारची नदी असते त्यातल्या कुठल्या प्रवाहातलं पाणी आपण पिलं तर आपण व्यवस्थित आहोत असे सुदृढ राहणार आहोत. हा चार्ज तिच्या पाण्यात नेमका कुठे आहे हे ती आपल्याला बोलून सांगू शकते आणि त्यामुळे आपल्याला आपली तहानही भागते आणि आपल्याला काही हार्मही होत नाही. तर अशा खूप सुंदर घटना निसर्गामध्ये कायम घडत असतात. प्रत्येक कण निसर्गातला आपल्याशी मैत्र साधायचा खूप प्रयत्न करत असतो. तर आपल्याला हे कळण्यासाठीच ॲक्च्युली ह्या कम्युनिकेशनचा खूप जास्त फायदा होतो. प्रत्येक बीइंगबरोबर आपल्याला संवाद साधता येतो, आपल्याला आपला आनंद शेअर करता येतो, त्यांचा आनंद आपल्याला ते शेअर करायला अतिशय प्रेमाने बोलावतात आणि प्रत्येक क्षण हा आनंदाचा कसा होईल ह्याकडे आपण खरंच एक वेगळ्या अँगलने बघू शकतो. ह्या कम्युनिकेशनद्वारे मला हे हळूहळू आता जास्त डीपली कळायला लागलं आहे. स्मिता ताई बोलत आहेत आपल्याशी. माझ्याकडे एक डॉग आहे, रस्त्यावर सापडला होता, ॲक्सिडेंट झाला होता, त्याचं आता 1 इयर होईल. त्याला पण अजूनही खूपच घाबरतो का ते समजत नाही. तुम्ही काही हेल्प करू शकता का? हो नक्कीच. तो खूप घाबरलेला होता तेव्हा ॲक्सिडेंट झाला तर तेव्हा. तर त्याच्या मनामध्ये ती मेमरी असणार आहे कुठेतरी. तर ती मेमरीसुद्धा आपल्याला ह्या कम्युनिकेशनच्या द्वारे काढता येते की ते विसर आता आणि आता रुटीन लाईफ तुझं आहे तसंच चालू ठेव. हा एक ट्रॉमा असतो मनामध्ये, त्याने तीच आठवण सखोल धरून ठेवलेली असते आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला दचकतात. ह्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला एक
विचित्रपणे रिॲक्ट करतात, जसं अनयुज्युअल ज्याला आपण म्हणतो. पूर्वी करत नव्हते आणि आता त्या रिॲक्शनरी पॅटर्न्समध्ये बदल झाला आहे. असं होतं बऱ्याचदा प्राण्यांना, कारण ते खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात ना. त्यांना त्यांचा भावनिक जो कोश असतो तो खूप जास्त ॲक्टिव्ह असतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या मनात खूप वेळ राहतो. एखादी गोष्टी आपण त्यांच्याविषयी काही बोललो केलं किंवा इतरांनी काही बोललं किंवा त्यांच्याविषयी असा काही इन्सिडेंट्स घडले तर त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर खूप दिवस राहतो. तर त्याच्यामुळे तो इम्पॅक्ट काढता येतो. पण त्यांच्याशी बोलून आपण नक्कीच हे करू शकतो. अजून एक असाच एक शेअर करायला आवडेल मला तुम्हाला, की एक कराडमध्ये एकाने मांजरी पाळल्या होत्या 2. तर एक जी फिमेल कॅट होती ती स्नो होती आणि दुसरा जो मेल होता तो बेल, असं स्नोबेलची जोडी त्यांच्याकडे होती. तर एक 5-6 तास झाले ती स्नो जेव्हा घरातनं बाहेर पडली त्याच्यानंतर ती घरी आलीच नाही. ती कुठे गेली काय गेली म्हणून घरच्यांनी खूप शोध घेतला आणि त्यांना समजूत घालत होते त्यांच्या घरातल्या मुलांचे ते, की येईल ती, तुम्ही जेवून घ्या वगैरे. तर ती लहान मुलं जेवलेली नव्हती, की जोपर्यंत स्नो येत नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही. आणि मग त्यांना प्रश्न पडला की आता काय करायचं. म्हणून फरीटेल फाउंडेशनमधल्याच एक मुग्धाताई म्हणून आहेत, त्यांच्याशी ह्यांनी फोन केला आणि संवाद साधला की आमची स्नो घरात आली नाही आहे सकाळपासून. सकाळी 7ला जी गेली ती आता जवळजवळ 1:30-2 वाजून गेले तरी अजून आलेली नाही आहे. तर काय करायचं, कसं शोधायचं, कुठे जाऊ काय वगैरे, आम्हाला थोडं गाईड करता का, कारण पहिले कधीच असं झालं नाही आहे. तर आता हे सगळं खूप वेगळं आहे आणि घरातली मुलंही खूप जास्त दंगा करतायत, ती नाही आहेत. तर काय करता येईल. तर मग मुग्धाने मला फोन केला आणि म्हणली की अगं म्हणे असं असं झालं आहे आणि त्यांची मुलं पण जेवत नाही आहेत, काहीच त्यांना आवडत नाही आहे घ्यायला स्नोशिवाय. त्यांना रोज एकत्र म्हणजे हे जेवायला बसले की बरोबर ते त्या स्नोला पण कॅटफूड घालणार, बेलला पण कॅटफूड घालणार, असं त्यांचं रुटीन आहे रोजचं जेवायचं. तर म्हणे काय करता येईल. तर म्हणलं मी तिच्याशी बोलते, कम्युनिकेट करून बघते आणि सांगते की काय आहे एकंदरीत ते. तिच्याशी कम्युनिकेट केलं तर ती प्रचंड घाबरलेली होती. तिला म्हणलं तू आता माझ्याशी बोलशील का, तुला आवडेल का माझ्याशी बोलायला. मी ते म्हणलं तुझ्या ओनर्सनी मला तुझ्याशी बोलायला सांगितलं आहे आणि म्हणलं ते खूप काळजी करतायत, तू घरी गेलेली नाही आहेस तर. तू रस्ता हरवली आहेस का, म्हणलं चुकली आहेस का, कुठे जाता येता तू गल्ली किंवा काही असं विसरली आहेस का. तर त्याच्यावरती ती माझ्याकडे बघत होती नुसती बराच वेळ आणि ती काहीच बोलत नव्हती पहिल्यांदा. मग मी इथूनच तिला अजून तिच्याकडे प्रेम पाठवलं आणि एनर्जी थ्रू आणि तिला म्हणलं बघ मी तुझी खरंच मदत करते आहे, मला तुला कुठलाही हार्म पोचवायचं नाही आहे, उलट तू जे संदेश देशील ते मला तुझ्या ओनर्सपर्यंत पोचवायचे. तर तू जितक्या लवकर माझ्याशी बोलशील तितक्या लवकर तू जिथे आहेस तिथे तुझे ओनर्स पोचू शकतील. मग तिला कुठेतरी ती शक्ती घेतल्यानंतर तिला विश्वास पटला की नाही ही आहे आपली मदत करेल. आणि मग तिने सांगितलं की मी बाहेर एक नारळाचं आणि एक जांभळाचं झाड असलेलं घर आहे. तर तिथे एक निळसर रंगाचं त्याचा हे आहे, भिंत आहे घराची. तर त्या घरात मला आणलं आहे 2 मुलांनी पकडून आणि ते माझ्याशी चांगलं वागत नाही आहेत ताई. ते ब्रीडिंगसाठी मला पकडून घेऊन गेलेले आहेत आणि मला आवडत नाही आहे हे सगळं काही. मला त्यांच्या घरात राहायचं नाही आहे, मला माझ्या घरच्याची खूप आठवण येते आहे.
तर मी म्हणलं अगं हो, पण तुला काय माहिती की ब्रीडिंगसाठीच पकडले आहे? तर म्हणे हो ताई, आम्ही सेन्स करू शकतो या गोष्टी, जसं तुम्ही लोकांच्या चुकीच्या नजरा सेन्स करू शकता तसं आम्ही पण हे सेन्स करू शकतो. तर मलाच त्या दिवशी पहिल्यांदा खरंच एक नवीन प्रतलाची ओळख झाली की अरे बापरे, म्हणजे ह्यांना इतकं डीप येतं. कारण प्रत्येक केस ही आमच्यासाठी एक नवीन अनुभव असतो आणि त्याच्यातनंच आम्ही शिकत जात 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 पुढे सगळ्या गोष्टी छान करायचा प्रयत्न करत असतो. तर तिने हे सांगितल्यानंतर मी इमिजिएटली त्यांच्या ओनरला फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं निळ्या रंगाचं झाड आहे, निळ्या रंगाचं भिंत असलेलं घर आहे. तर म्हणलं तिथे असे झाडं आहेत, तर तुम्ही प्लीज तिथे जा आणि म्हणलं इमिजिएटली तिला त्याच्यातनं बाहेर काढा, कारण तिला नको आहे त्या बोक्याबरोबर, तिला ब्रीडिंगसाठी ते मिसयूज करणार आहेत थोडेच दिवसात. तर म्हणलं त्याने तिला डांबून ठेवलं एका खोलीत. तर म्हणलं प्लीज प्लीज तुम्ही पटकन जा आणि तिला घेऊन या. तर तशी ते म्हणले ठीक आहे, असं एक घर आहे आमच्या इथे स्लम एरियामध्ये, आम्ही बघतो, अशी बरीच असतात, त्यातल्या कुठल्या घराच्या बाहेर अशी 2 झाडं आहेत ते आम्ही बघतो. तर मी तिला विचारलं तुला अजून त्यातलं काही डिटेल देता येईल का गं? तर ती म्हणली चौकटीचं तारेचं कुंपणही आहे त्या घराला आणि ते त्या घरालाच आहे. बाकी 3 घरांची जरी निळी हे असतील, भिंती असतील, तरीही त्याला तारेचं कुंपण आहे. कशाला कुंपण नाही आहे, वॉल आहे असं आहे. पण ह्या एकाच घराला निळी भिंत आणि चौकटीचं बाहेरचं हे आहे. तर म्हणलं ठीक आहे, मी तुझा निरोप सांगते. म्हणून मी त्यांना तसाच्या तसा तो निरोप सांगितला आणि त्यांनी तिथे गेले, बघितलं तर 2 मुलं आहेत. म्हटलं त्या घरात लहान आहेत, म्हणजे अशी 14-15 वर्षाची 2 मुलं असतील. म्हणलं तेच घर आहे आणि हे सगळं लोकेशन आहे, ह्या सगळ्या खुणा आहेत. तर ते गेले तिथे, त्यात ती 2 मुलं होती आणि त्यांनी दार उघडलं त्या माणसानं, त्या व्यक्तीला, ओनरला, आणि त्यांनी सांगितलं नाही नाही आमच्याकडे अशी कुठली कॅट वगैरे नाही आहे, आमच्याकडे आमचंच बोका आहे वगैरे, तर तुम्ही काय इथे येऊ नका वगैरे, अशी त्यांनी आरेरावीची भाषा केली. तर ह्यांना समजेना की आता काय करायचं, म्हणून त्यांनी परत आम्हाला फोन केला. तर मुग्धाने त्यांना असं सुचवलं की तुम्ही त्यांना सांगा आमच्याकडे CCTV कॅमेरा आहे आणि त्या कॅमेरामध्ये तुम्ही 2 जण आलेले आहात, तर तुम्ही जर का आम्हाला आमची मांजर परत दिली नाही तर आम्ही तुमच्या अगेन्स्ट पोलीस तक्रार करू. तर ते जाऊन परत सांगून आले की आम्ही आत्ता परत जाऊन चेक केलं CCTV कॅमेरामध्ये, तर तुम्हीच 2 आम्हाला दिसताय, तर तुम्ही गपचूप आम्हाला आमची मांजर परत द्या, नाही तर मग आम्ही काय जे असेल पुढची जी पोलीस कंप्लेंट आणि हे ते सगळं आम्ही करू. तर ते घाबरले. तर तरीही ते म्हणले की नाही देणार नाही म्हणून. मीनवाईल मी पण तिच्याशी पुन्हा कनेक्ट झाले आणि तिला म्हणलं तू अजूनही तिथेच आहेस ना, त्याच बंगल्यात आहेस ना? तर ती म्हणली नाही, पहिल्यांदा माझे ओनर येऊन गेले म्हटल्यानंतर मी ओरडले किंवा मी बाहेर आले पळून तर प्रॉब्लेम होईल, म्हणून त्यांनी मला त्यांच्या चुलत्यांच्या घरात शिफ्ट केलं, ज्या घराचा रंग गुलाबी आहे. तर म्हणलं अगं पण आता त्यांच्याकडे कसं जाणार? तर म्हणे नाही, मी सांगते तुला काय होतं आहे ते. म्हणलं ठीक आहे. म्हणून मग त्यांना पुन्हा आम्ही हा निरोप दिला की तुम्ही आत्ता जाऊन आलात, पण आत्ता तुम्हाला ते सापडणार नाही आहे तिथे, तर तुम्ही फक्त धमकी देऊन परत या. आणि ते तेव्हा तिथेच होते. तर त्यांनी आमचं ऐकलं फोनवरनं, त्यांना फक्त धमकी दिली आणि ते परत आले. आणि परत आल्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला की अहो मी धमकी देऊन आलो, तुमचा फोन आला होता म्हणून जास्ती काहीच त्यांच्या घरात घुसून वगैरे बघितलं नाही. तर म्हणे पण मग आता काय करणार, कारण आता तर रात्रीचे 9 वाजून गेलेत आणि मुलांनी अजून काहीच खाल्लेलं नाही आहे. तर मी म्हणलं की अहो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, उद्या मी तिच्याशी पुन्हा बोलेन आणि ती काय जे मला सांगेल, सकाळी सांगेल किंवा आता सांगेल, ते सगळं मी तुमच्याशी वेळोवेळी कम्युनिकेट करून तुम्हाला सांगेनच. तर त्या दिवशी रात्री पुन्हा ती 10 वाजता माझ्याशी बोलली आणि तिने मला सांगितलं की ताई मी उद्या सकाळी 7 वाजायच्या आत
माझ्या घरात परत जाणार आहे. माझ्या घरच्यांना सांग की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही झोपा शांतपणे. आणि मुलांनी खाल्लेलं नाही हे मलाही माहिती आहे, मी पण खाल्लेलं नाही आहे, पण मी लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करते. तरी पण 7 वाजायच्या आत मी पोहोचीन. तर म्हणलं नक्की पोहोचशील ना तू? तुला रस्ता माहिती आहे का? तुला काही हेल्प हवी आहे का? की तुझ्या त्या रस्त्यावरती तुझ्या घरातल्यांनी सकाळी जाऊन थांबायचं आहे का? की तू जेणेकरून तिथून आल्यानंतर ते पटकन तुला उचलून घेऊन घरी येतील, असं काही करायचं आहे का? तर ती म्हणली नाही ताई, मी सकाळी 7पर्यंत मी येईन आणि मी त्यांना आवाज देईन बरोबर. त्यांना फक्त सांग की सकाळी 7च्या दरम्यान मी येईन परत. तर म्हणलं ठीक आहे, मी सांगते तुझ्या ओनर्सना. म्हणून मी त्यांना सांगितलं की ती येणार आहे सकाळी 7पर्यंत, तुम्ही आता निश्चिंत झोपा. आणि मुलांनाही सांगा की तुम्ही थोडंसं खाऊन घ्या, सकाळी 7 वाजणार आहेत स्नोला यायला, तर तोवर खूप भूक लागेल तुम्हाला, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे. तर मुलं काही ऐकेनात. मुलं म्हणत होते की नाही तिला बघू दे, मग आम्ही एकत्रच नाश्ता करू असं. तर तेव्हा मुलांनी काही खाल्लं नाही. पण सकाळी 7ला त्यांच्या खिडकीपाशी म्याव म्यावचा आवाज आला, म्हणून त्यांनी उघडून बघितली खिडकी, तर स्नो आलेली होती. आणि तिथं ही कशी काय आली बघायला म्हणून ते जरासं बाहेर गेले, तर ती मुलं तिथनं पळून जात होती. म्हणजे त्या मुलांनीच भीतीपोटी की आपण ह्यांच्या आता CCTVमध्ये चालू आहे तर जास्ती काही प्रकरण वाढायला नको म्हणून ते तिला गपचूप येऊन सोडून गेले. आणि 6:45-7च्या दरम्यानचीच वेळ होती जेव्हा ती सुखरूप घरामध्ये आली. तर मग आता त्यांनी नंतर मग फोन करून सांगितलं की खूप त्यांनी असं कौतुकाचं फेसबुकवर पण बरंच लिहिलं होतं फरीटेलविषयी, माझ्याविषयी. आणि सगळं त्यांना आनंद झाला, समाधान वाटलं की आली आपली मांजरी घरी. मग मुलं वगैरे पण व्यवस्थित रुटीनला आली, जेवली वगैरे, नाश्ता वगैरे केला. तसा ना खूप इमोशनल बॉन्ड असतो ह्या मांजरांचा आपल्याशी, किंवा घरातलीच पिल्लं किंवा काही असं नाही, पण पाळीव जे असतात ते तर खूप प्रेमळ असतातच, पण वाईल्ड लाईफ जे ॲनिमल्स असतात तेही खूप प्रेमळ असतात. आपण जर फॉरेस्टमध्ये गेलो आणि त्यांच्याशी संवाद साधला, किंवा टेकड्यांवरती आपण जातो वेगळ्या वेगळ्या, तर तिथेसुद्धा आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो की तुम्ही इथे बरे आहात का, किंवा उद्या तुम्हाला खायला काय आणू, किंवा काय, हे सगळं ते व्यवस्थित छान आनंदाने आपल्याशी शेअर करतात, सांगतात. किंवा आपल्याला काही प्रश्न असतील की हे करू का ते करू, असे काही छोटे छोटे की ज्याच्यामध्ये आपल्याला डिसिजन घेता येत नाही आहे, तर तेही आपण त्यांना विचारलं तर ते आपल्याला अगदी सुंदर उत्तरं देतात त्याचे. थांबा, कोणीतरी विचारलेत प्रश्न, आपण बघूया काय आहे. साक्षीताई म्हणतायत, तुम्हाला शब्दशः बोललेलं कळतं असं आपण प्रयत्न केला तर जमेल का त्यांच्याशी बोलायचा? हो हो, सगळ्यांना सगळ्यांना ते बोललेलं कळू शकतं. ॲक्च्युली टेलिपॅथी हे टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन आहे. टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा लांबवर असलेल्या एका प्राण्याशी, पक्षाशी, जेही कोणी क्रिएशनमधला जोही कोणी तिथे असलेला एंटिटी आहे त्याच्याशी त्याच्या संवेदना जाणून घेण्यासाठी केलेला संवाद म्हणजे टेलिपॅथिक कम्युनिकेशन. मग ॲनिमल कम्युनिकेशन, बर्ड्स, रिव्हर्स सगळेच येतात त्याच्यामध्ये. तर असं आहे, ते टेलिपॅथिकली आपल्याशी बोलतात. म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत पाचही, त्याच्या थ्रू ते आपल्या मेमरी बँकमधनं आपल्या भाषेला योग्य असलेले शब्द निवडतात आणि त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपल्याकडे पोहोचवतात. तर आता म्हणजे त्यांना जेही काही आपल्याशी बोलायचं आहे त्याच्यासाठी ते पहिले आपली मेमरी बँकमध्ये
सुटेबल शब्द काय आहेत ते बघतात. किंवा कधी कधी आपल्या मेमरी बँकमध्ये एखादा प्रसंग असतो किंवा एखादा एक इमेज असते, तर ती इमेज ते बघतात, ती सिलेक्ट करतात आणि आपल्यासमोर आणतात. की असाच एक कॉमेडी किस्सा आहे घडलेला कम्युनिकेशनमधला. ते म्हणजे की आमच्या इथे एक सुजाता आईस्क्रीम म्हणून आहे आईच्या घराच्या जवळ. तर तिथे आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो. त्याच्यानंतर एक 3-4 दिवसांनी माझ्याकडे एक केस आली एका मैत्रिणीच्या कुत्र्याचे. तर त्याच्याशी मी बऱ्याचदा बोलते तिच्या घरी गेल्यानंतर वगैरे सुद्धा किंवा इतरही वेळेला. तर तो 2-3 दिवस त्याला काही दिलं ना वेगळं की तो काही घेतच नव्हता. आणि गार दूध दिलं ना की तो मागून मागून घ्यायचा, थोडंसं प्यायचा आणि नंतर पुन्हा टाकून द्यायचा. तर म्हणे अगं हा असं कधीच करत नाही, हा ट्रीट सगळ्या खातो व्यवस्थित, त्याला सगळं ते आवडतं खायला, नॉनव्हेज वगैरे पण, तर ते आणतात त्याच्यापुरतं वगैरे. तर ते सगळं म्हणे त्याला आवडतं आणि आता हा पठ्ठ्या गेले 3-4 दिवस आले तोंडच लावत नाही आहे. तर मी म्हटलं का बरं, काय झालं म्हणून मी त्याच्याशी बोलले. म्हटलं काय रे, काय झालं तुला ब्राउनी, का असं करतोयस? तर म्हणे काही नाही, तू जाऊन आईस्क्रीम खाऊ झालीस, मला थोडीच दिलंस म्हणे असं. तर तो बोलत होता माझ्याशी आधी आणि मला सारखं आईस्क्रीम दाखवत होता. मी म्हणलं ह्याला काय माहिती, हा आईस्क्रीम का दाखवतोय, म्हणून मी त्याच्याशी बोलले की तू मला आईस्क्रीम का दाखवतोयस, तू का खात नाहीस असं मी विचारते तुला, तर तू आईस्क्रीम सारखं मला का दाखवतोयस, तुला हवं आहे का आईस्क्रीम? तर मग त्याच्यानंतर त्याने माझ्या मेमरी बँकमधले शब्द वापरले की तुम्ही एकटं जाऊन खाऊन येता, मला देता का, मला आणता का? आणि मी तिला म्हणलं अगं त्याला आईस्क्रीम खायचं आहे सारिका, बघ म्हटलं जाऊन त्याला आईस्क्रीम देऊन ये. तर ती गेली, आईस्क्रीम घेतलं सुजाताचं आणि त्याला दिलं. म्हणल्यानंतर तो इतका उड्या मारायला लागला आणि त्याला ते हवंच होतं खायला. त्याने ते खाल्लं आणि मग साहेब रुटीनला आले, एकदम व्यवस्थित सगळं खायला प्यायला लागले. पण तोवर म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी ह्या तुच्छ आहेत बाकीच्या खायला दिलेल्या आईस्क्रीम देईपर्यंत, असं त्यांचे आविर्भाव होते सगळे. तर अशा खूप गमतीशीर गोष्टी घडतात. अमेरिकेतला किस्सा सांग. अरुंधती कोल्हटकर ताई आहेत, त्या बोलतात आपल्याशी. एखाद्या घरच्या बुबू बाळाला घरातीलच एखाद्या व्यक्तीकडून मानसिक त्रास होत असेल तर सांगू शकतात का प्लीज, मला जाणून घ्यायचे. हो, अगदीच सांगू शकतात ते. किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात काही फरक हवा असेल, बदल हवा असेल, तर तेही ते सांगू शकतात की त्या व्यक्तीने कसं वागायला हवं आहे हेही सांगू शकतात. किंवा त्या रिगार्डिंग तुमचे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची ते उत्तरं देतात. प्राणी बेसिकली खूप जास्त घराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते ज्या घरात राहतात त्या घराचं कल्याण व्हावं हेच त्यांना वाटतं. आणि ॲक्च्युली घरावर काही संकट येणार असेल तर ते संकट कसं टाळता येईल ह्याकडेच त्यांचं पूर्ण लक्ष असतं. किंवा पूर्वीच्या काळात म्हणजे तुम्ही म्हणजे असं बघाल मागे, तर गाय आणि कुत्रा हे 2 प्राणी असायचेच. आज जशा आपण इन्शुरन्स पॉलिसी काढतो की नाही, तशा त्या पूर्वी इन्शुरन्स पॉलिसीजच होत्या. आणि प्रेमाची देवाणघेवाण ह्या तत्वावरती त्या इन्शुरन्स पॉलिसीज चालायच्या. त्याच्यामुळे घरात येणारं एखादं फुरसं असेल किंवा एखादा साप असेल किंवा एखादं इतर कुठलं जनावर असेल, त्याच्यापासून आपल्या घरातल्यांना कसं प्रोटेक्ट करायचं हे त्यांना येत होतं. आणि खूप किस्से आपण ऐकतो रादर की मांजराने मरता मरता वाचवलं. किंवा त्याच्यावरनंच आठवलं म्हणून एक किस्सा सांगते की माझी एक मैत्रिणी, ती पण ॲनिमल कम्युनिकेशन शिकलेली आहे माझ्याकडून. तर तिचं असं झालं होतं की ती तिच्या
ऑफिसला चाललेली होती, तर रोज जाताना ती त्या कुत्र्याला खायला घालते. तर त्या दिवशी पण ती थांबली गाडीवरती आणि त्या कुत्र्याला खायला द्यायला लागली. तर ते इतकं तिच्या पायात करत होतं की तिला पुढेच जाऊ देत नव्हतं. आणि ती एक सडनली अशी म्हणायला लागली की तू का मला पुढे जाऊ देत नाही आहेस, मला ऑफिसला जायला उशीर होतोय बाळा, मला जाऊ देत. तर ते सारखं तिचा रस्ता अडवत होतं. ती जायला लागली, ती खाणं सोडून तिच्या समोर जाऊन बसायचं आणि तिला गाडीच काढू द्यायचं नाही. तर मग शेवटी तिने म्हणजे आयडेंटिफाय केलं की ह्याला काहीतरी वेगळं सांगायचं आहे आपल्याला, म्हणून तिने तिथे होती तिथूनच त्याच्याशी टेलिपॅथिक कम्युनिकेशन केलं आणि त्याला विचारलं की काय झालं आहे, तू का मला जाऊ देत नाही आहेस, मला सांगशील का. तर तो तिला म्हणला की तू जास्त नाही पण अजून 5 ते 7 मिनटं प्लीज माझ्याबरोबर थांब. तर म्हणे का रे, तुला एकटं वाटतंय का, किंवा तुला काही होतंय का, तुला दवाखान्यात घेऊन जायचं आहे का. तर म्हणे नाही अगं, पण प्लीज मला सांग, माझ्याबरोबर थांब गं. तर मला काहीच होत नाही आहे, पण तू माझ्याबरोबर हवी आहेस मला 5 ते 7 मिनटं. तर म्हणे बरं ठीक आहे, मी थांबते, पण मला कारण तर सांग. तर म्हणे नको, कारण सांगितलं तू घाबरशील, त्यामुळे मी तुला कारण नाही सांगत, पण तू माझ्याबरोबर राहा. तिला काही कळत नव्हतं, कारण तो ह्याच्यापेक्षा जास्त काही सांगत नव्हता. म्हणून तिचा मला फोन आला की अगं असं झालं आहे, तो मला काही सोडतच नाही आहे. ती त्याला बंडू म्हणते. तर म्हणे बंड्या मला काही सोडतच नाही आहे, तर आता काय करू. तर म्हणलं तो सांगतोय ना तुला 5 ते 7 मिनटं थांब, मग तू थांब. कारण का म्हणलं त्याला नक्कीच तसे काहीतरी मेजर जाणवलं असणारे घटना काही घडलेली किंवा काही, म्हणूनच तो तुला सांगतोय थांबायला. तर म्हणलं त्याला डिनाय करू नकोस. तर ती अक्षरशः 5 ते 7 मिनटं तिथे थांबली. त्याच्यानंतर तिने त्याला विचारलं कम्युनिकेट करून की आता मी जाऊ का, चालेल का. तर त्याने तिचा पंजा हातात ठेवला हिच्या आणि म्हणे असं की हां आता गेलीस तरी चालेल अशा टाईप. आणि मग नंतर ती जाईपर्यंत तो असं तिच्याकडे बघत राहिला, तिला त्या आरशातून दिसत होतं, तो बघत होता ते. आणि पुढे जाऊन तिने बघितलं तर तिथे ट्रकचा आणि एका 2 व्हीलरचा मेजर ॲक्सिडेंट झालेला होता आणि दोघांनाही सिव्हिअर लागलेलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट असं रक्त वगैरे पण रस्त्यावरती सांडलेलं होतं. तर तिने गाडी तशीच मागे वळवली आणि त्याला इतकं जाऊन थँक्स बोलली ती की बाबा तुझ्यामुळे माझा जीव वाचला आज वगैरे. आणि हे त्यालाही कळलं की ती असं आपल्याला थँक्स वगैरे म्हणते. ही रडत होती तर त्यालाही असं वाईट वाटत होतं, त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. आणि दॅट इज हाऊ ही रिॲक्टेड की हेच तर सांगायचा तुला प्रयत्न करत होतो. तर कम्युनिकेट केल्यावरती त्याने सांगितलं की नाही, ताईला माझे उलटे थँक्स आहेत की माझ्यावरती विश्वास ठेवून ती थांबली, नाही तर मी तिची मदत करूच शकलो नसतो. आणि अक्षरशः त्या दिवशी खरंच त्या कुत्र्याने वाचवलं. रूपा ब्रह्मी बोलतात आपल्याशी. माझा 2 डॉगी होते, 13 वर्षे आई मुलगा. आता 10 वर्ष झाली त्यांना जाऊन. अजूनही सतत स्वप्नात येतात. आता ते कसे आहेत किंवा खुश आहेत का ते कळेल का. मी अजूनही त्यांचा सतत विचार करत असते. हो कळेल ना. गेलेल्या प्राण्यांशी सुद्धा संवाद साधता येतो आपल्याला आणि ते सांगतात आपल्याला ते आत्ता सध्या कुठे आहेत किंवा आपल्याकडे असताना ते खुश होते किंवा काय होते, त्यांना आपल्या कुठल्या मेमरीज आठवतात, ते सगळं सांगू शकतात ते आपल्याला. हो, प्राण्यांना निगेटिव्ह एनर्जी जाणवते आणि ते आपल्याला प्रोटेक्ट पण करतात निगेटिव्ह एनर्जीपासून. ते त्यांच्या पद्धतीने बेस्ट ट्राय सगळे करत असतात. आपल्याला त्यांचे संदेश कळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण नक्कीच त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात. कारण सांगू का तुम्हाला, म्हणजे बेसिक रिझन काय आहे तर एकच एनर्जी आहे, वैश्विक शक्ती आहे आणि त्याचे आपण सगळेजण
भाग आहोत, हो की नाही. त्यामुळे आपली नाळ एकच आहे, आपण त्यांच्या सगळ्यांशी जोडलेले आहोत. ते आपले बंधू बांधव असेच आहेत सगळेजण प्राणी. तुकारामांनी ते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणलेलंच आहे ना. तर तसंच आहे ॲक्च्युली. त्यांनी कुठल्या तरी भावात ते असंच नाही बोललेले आहेत. ते ॲक्च्युली इट हॅज दॅट डेप्थ. ते ॲक्च्युली आपल्याशी इतक्या डेप्थ म्हणे त्या पद्धतीने ते आपल्याशी जोडलेले असतात. आणि ते खरोखरी आपल्या बाबतीत खूप चांगला विचार करतात. माणसंच एक अशी विचित्र जमात आहे की जी सगळंच डिस्ट्रॉय करते. रोज उठून सगळ्याच गोष्टींना फाटा मारत असते. पण प्राणी तसे नसतात. प्राणी पण नसतात, पक्षी नसतात, झाडं नसतात. दे ऑल आर देअर टू हेल्प अस. ते त्या कोअर एनर्जीशीच जोडलेले असतात. जिथून ते आलेले आहेत तिथली त्यांची जी एक अनुसंधानाची नाळ असते ती अगदी जोडलेली असते. त्याच्यामुळे ते तिथून आपल्यासाठी शक्ती खेचूनही आणतात. आपल्याला माहीत नसतं. ह्यांच्या विश्वात जेव्हा आपण डोकावतो ना, तेव्हा कळतं की आपल्या घरात पाळलेला किंवा न पाळलेला प्राणीही आपल्याशी किती प्रेमाने वागतो आणि आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीतून वाचवत असतो. हे सगळेजण खूप अतिशय चांगल्या मनाचे आणि विचारी असतात, अतिशय विचारी असतात. आपण कधी अंदाजही लावू शकणार नाही इतकं प्रेम यांच्या मनात असतं आपल्याविषयी. खूप जास्त सहृदय असतात सगळेच, ह्या सगळ्याच एंटिटीज. हो, झाडांची सुद्धा संवाद साधता येतो. सगळ्या प्राणी, पक्षी, झाडं, नद्या, डोंगर, वेली, फुलं सगळ्यांशी आपण बोलू शकतो. कधी कधी रस्त्यातनं जाताना असंही होतं की फुलं पडलेली असतात, त्याच्यावरती काही सडा पडलेला असतो. म्हणजे त्याच्यातली काही फुलं असतात की ज्यांना ॲक्च्युअल देवाकडे जायचं असतं, म्हणजे देवाच्या पायापाशी जायचं असतं. पण आता ती खाली पडलेत म्हणल्यावर घेत नाहीत ना लोक. तर मग तेही कधी कधी कम्युनिकेट करतात आपल्याशी. जर आपण त्यांना विचारलं की कसे आहात तुम्ही सगळे, तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला वगैरे, असं आपण त्यांच्याशी संवाद साधला तर ते आपल्याशी बोलतात की मला प्लीज तू या देवापाशी वाहशील का, मला जायचं आहे देवाच्या पायाशी. मग आपण ते करू शकतो. अगदी छोट्या छोट्या ह्या त्यांच्या माफक इच्छा असतात की ज्या अगदीच आपण पूर्ण करूच शकतो. कसं आहे माहिती आहे का, ह्या वैश्विक स्पंदनातून आपण निर्माण झालो. या वैश्विक स्पंदनांशी परत आपण जोडून घेणं हेच अध्यात्म आहे ना शेवटी. दुसऱ्या अध्यात्मात शिकवलं तरी काय आहे संतांनी, जेही कराल ते भावातनं करा, प्रेमातनं करा, हेच आपल्याला शिकवलं आहे, बरोबर ना. तर ह्याचाच प्राण्यांथ्रू, पक्ष्यांथ्रू किंवा नदी, डोंगर किंवा फुलं, ह्या सगळ्यांथ्रू आपण एक 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 शाखांमधून अनुभव घेत 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 आपण प्रेममय होणं आणि त्यांच्यातलं प्रेम आपण जाणणं, आपल्यातलं प्रेम त्यांच्यावरती बरसवणं, हेच मला तर वाटतं हीच खरी देवाची पूजा आहे असं मला वाटतं. कारण खूप ते कबीरांचा दोहा आहे ना की डाई अखर प्रेम के. ते खरं आहे की पोथ्या पुराणं नुसती वाचून वाचून कोणी पंडित नाही होऊ शकत. ज्याला प्रेम नाही कळलं त्याला काही नाही कळलं, ही खरी गोष्ट आहे. आणि हे जसं जसं ह्या क्षेत्रामध्ये मी केसेस घेत गेले तसं तसं कळत गेलं मला की हे सगळं खूप सुंदर आहे. हां, झाडांचा अनुभव, राजश्री ताई आपल्याला विचारतात झाडांचा अनुभव काय. झाडांचा अनुभव खूप सुंदर आहे. माझ्याकडचं प्राजक्ताचं झाड आहे माझ्याकडे. तर त्याला आणलं आणि त्याला एका छोट्या कुंडीत आधी आम्ही लावणार होतो.
तर त्याला लावायच्या पहिले त्याच्याशी बोलले की आता तू छोटू आहेस ना, मग आता तुला मी छोट्या कुंडीत आत्ता पहिले लावते, तू इथे सेट हो आणि मग आपण तुला मोठ्या कुंडीत शिफ्ट करूया थोडे दिवसांनी, तुला चालेल ना? तर तो म्हणतो नाही, तो मला म्हणला नाही, मला मोठ्याच कुंडीत लाव, कारण मला पटपट तुला फुलं द्यायची आहेत, मला येणारा पूर्ण हंगाम तुझ्या कृष्णासाठी मला फुलं द्यायची आहेत, मला माहिती आहे तू मला का आणलं आहेस, कृष्णाला मी आवडतो म्हणून तू आणलेलं आहेस मला, तर मी खूप जास्त लवकर तुला फुलं देण्यासाठी प्रयत्न करतो आहे, तर तू मला छोट्या कुंडीत लावलंस तर मला तुला देता येणार नाही तुला पाहिजे तेवढी फुलं. आणि मग म्हणे असं कशाला ना, मला तुला मदत करायची तर तू आधी मला मदत करशील का? तर म्हणलं अरे नक्की करेन, म्हणून त्याला मोठ्या कुंडीत लावला आणि इतकी तो फुलं देतो रोज. ते झाड, त्याला मी गुंड्या म्हणून हाक मारते त्या झाडाला ते आमच्यातलं नाव आहे, पण म्हणून मी तो म्हणते ॲक्च्युली. तर असं आहे, म्हणजे झाडं पण खूप छान बोलतात. किंवा त्यांना खत हवं असेल, आता मध्ये लॉकडाऊनच्या काळात असं झालं होतं की त्यांना, म्हणजे आमच्याकडे माळी काका येतात, ते येऊ शकत नव्हते, तर मी त्यांच्याशी कम्युनिकेट केलं होतं की तुम्ही ओके आहात ना, तुम्हाला द्यायचं आहे का खत? तर ते म्हणले आत्ता आम्हाला खरं तर गरज नाही आहे, पण आम्हाला थोडे दिवसांनी देशील का खत? तर मी म्हटलं का रे थोडे दिवसांनी का? आता म्हणे अरे आत्ता खत मिळणार नाही ना, आम्हाला माहिती आहे आत्ता खत मिळणार नाही आहे ते. तर म्हटलं त्याचा विचार तुम्ही का करताय, ते मी बघते ना, म्हटलं तुम्हाला हवं आहे का? तर म्हणे चालेल असं त्यांनी सांगितलं. मग आमच्याकडे मागे गोठा आहे गायींचा, एक जण आहेत गुरुजी, त्यांच्याकडे गोठा आहे, तर तिकडनं शेण आणलं आम्ही आणि ते कालवून बादलीत माझ्या भावाने सगळ्या झाडांना ते घातलं आणि छान बहरली मग परत एकदा झाडं. तर झाडांना तर खूपच इमोशन असतात, कारण झाड म्हणजे खरं सांगू का, झाड हे निरपेक्ष प्रेमाचं प्रतीक आहे. त्यांना इन रिटर्न आपल्याकडनं खूपच लोएस्ट अपेक्षा असते, खूपच कमी. ते लिटरली ते निरपेक्ष प्रेमच देतात आपल्याला. कारण तुम्ही बघा, तुम्ही विचार करा, ही गोष्ट किती अवघड आहे. आपल्याला साधं उन्हामध्ये 10 मिनटं फेरफटका मारून आलो तर आपल्याला उलघाल होते, पण ही झाडं पूर्ण वेळ उन्हात असतात, आपल्याला सावली देत असतात. तर त्यांच्या मनामध्ये किती प्रेम असायला पाहिजे आपल्याविषयी. त्यांना हलता येत नाही, त्यांना इथून तिथे जाता येत नाही, ऊन जास्त झालं आहे म्हणून त्यांना वेगळं काहीच करता येत नाही, आपण घालू तेव्हा पाणी त्यांना मिळतं. पण हे सगळं इतकं सोसणं किंवा इतकं सगळं आनंदाने ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं, हे फक्त निरपेक्ष प्रेम असेल तरच करू शकतात ना, एरवी कोण करेल कोणासाठी? स्नेहाताईंनी एक मेसेज केला आहे. ताई, अनोळखी प्राण्यांना मी कसे समजू शकेल की ती संकटात आहेत? ते सांगतात आपल्याला, आपण त्यांच्याशी बॉन्ड क्रिएट केला की ते सांगतील आपल्याला काय करायचं ते. हे जग फार सुंदर आहे. ही जी सृष्टी आहे ही सगळी प्रेमाने नटलेली आहे आणि ही अविरत प्रेम वाटण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेते किंवा त्यासाठीच ती झटते. तर हे छोटे छोटे जे काही आहेत फॅसेट्स तिचे, हे आपण जितक्या चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकू तितक्या चांगल्या पद्धतीने सृष्टीचा ग्रेस आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या छोट्याशा आयुष्यात आपण अनेकांच्या मध्ये आनंद निर्माण करू शकतो. त्यांच्या जगण्यातली उर्मी आपण वाढवू शकतो, त्यांना मदत करू शकतो. हे खूप छान आहे, तरल आहे. जेव्हा जेव्हा ह्या केसेस येतात तेव्हा खूप काही शिकायला मिळतं आणि समृद्ध व्हायला होतं. किती सुंदर प्रकारे ही सृष्टी भगवंताने नटवली आहे, बनवली आहे, ह्याचा पुन्हा एकदा ह्या निमित्ताने आपल्याला प्रत्यय येतो. ही सगळी सृष्टी बनायच्या आधी
जी शक्ती होती, जिला संजीवनी शक्ती म्हणतात, ही संजीवनी शक्ती आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मदत करत असते आणि तिच्याचमुळे आपण आहोत. तर तिची जी आपल्याबरोबरची लेकरं आहेत त्यांना आपल्या परीने जितकी मदत करता येईल, त्यांच्यावर जितकं आपल्याला आपलं लव्ह अँड केअर शॉअर करता येईल तितकं आपण करायला काय हरकत आहे ना, असं मला वाटतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सॉल्व करण्याचा प्रयत्न नेहमीच चाललेला असतो आणि इथून पुढे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चालू राहील अशी आशा आहे. अजून काही किस्से शेअर करायला आवडतील मला तुमच्याशी. माझ्या एका मैत्रिणीकडे एक पोपट आहे, तर त्याच्याशी आम्ही बोलत होतो की तुला कसं वाटतं या घरामध्ये, कारण पिंजऱ्यामध्ये असतो ना तो कायम. तर तो म्हणतो की मला छान वाटतं आहे म्हणे, पण मला ना एक कुतूहल आहे, तुमच्या घरात जे जन्माला आलेलं, नुकतंच जन्माला आलेलं जे बाळ आहे ना, ते मला कोणी दाखवलेलं नाही आहे. तर मला त्याच्या इथे सोडाल का, मला त्याला बघायचं आहे, मला त्याला स्मेल करायचं आहे. कारण आता पुढे जाऊन तोही माझ्याशी खेळेल ना, ते बाळही माझ्याशी खेळेल मोठं झाल्यानंतर. तर मला दाखवाल का ते, म्हणून तो बोलला. तर आम्ही त्याला म्हटलं की अरे तू म्हणजे ते तुला घाबरलं किंवा काय, तर त्यामुळे नाही मला लांबनं दाखवा, मग मी आत्ता वास नाही घेणार. जर तुम्हाला असं वाटलं की ते ओके आहे माझ्याबरोबर, तर मग म्हणे मला सोडा तिथे. आणि खरंच त्यांनी आधी लांबनं दाखवलं त्या बाळाला, तर ते बाळ इतकं खुदकन हसलं आणि मग समोर आम्हाला कळलं की नाही यार, ह्याला जास्त कळतं आपल्यापेक्षा. म्हणून मग त्या मैत्रिणीने जवळ नेलं त्या बाळापर्यंत. तर त्या बाळाचा हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याने स्मेल वगैरे केलं आणि त्याच्या पिंजऱ्याकडे बघायला लागलं लगेच की आता मला ठेवा पिंजऱ्यामध्ये असं. आणि मग त्याला ठेवलं पिंजऱ्यामध्ये. तर तो इतका खुश होता की त्या पिंजऱ्यामध्ये जी दांडी असते त्या दांडीवर बसून खूप असं मानाविना हलवून नाचत होता. छान त्याने त्याचा आनंद एक्सप्रेस केला आणि मस्त वाटलं आम्हाला. आणि वाईल्ड लाईफबद्दल एक सांगायला आवडेल की सर्पमित्र काही ओळखीचे आहेत. तर एकांच्या घरामध्ये धामण घुसली होती आणि जुनं घर होतं आपलं कोकणातलं, किंवा असं घर असतं की नाही ज्याला दारं अशी पूर्वीच्या पद्धतीची लाकडाची दारं असतात. तर त्या लाकडाच्या दारामध्ये आणि भिंतीमध्ये फट झाली होती. तर तिथे तो बसला होता, तो घाबरून बसला होता धामण. आणि त्यांना तर रात्रभर म्हणजे आता कशी काढायची ना, कारण सर्पमित्रांना किती प्रयत्न केले त्यांनी तरी ते बाहेर येत नव्हतं. तर मग त्यांच्यातल्या एकाचा मला फोन आला आणि म्हणला ताई बोलशील का गं त्याच्याशी, कारण तो अजिबात कितीही त्याला काय काय दाखवलं पण तो काही बाहेर येत नाही, त्यामुळे त्याला पकडता येत नाही आणि ते विषारी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट हातही नाही घालू शकत आहे. तर मग त्याच्याशी बोलले मी. म्हटलं फोटो पाठव मला एक त्याचा. फोटो पाठवला त्याने त्या धामणचा आणि त्याच्याशी मी बोलले. आणि बोलल्यानंतर मग त्याला सांगितलं की आम्ही हेल्प करतो आहे तुला, आम्ही रानात सोडू, तुला कुठे जायचं आहे ते म्हणलं तुम्ही प्लीज तू मला सांगशील का की तुला जवळच्या एका फॉरेस्ट एरियामध्ये तुला सोडलं तर चालणार आहे. तर तो कन्फ्यूज झाला पहिल्यांदा की नेमकं त्याला कुठे जायचं आहे. तर मी त्याला म्हटलं काही हरकत नाही, काही घाई नाही आहे, तू म्हणलं विचार कर आणि मला सांग. तोवर म्हणलं मी बाकीचं बोलते तुझ्याशी की तुला तुझी फॅमिली आठवते का, तिथे जायचं आहे का, किंवा कुठे आहे काही सांगशील का, मला समजेल अशा भाषेत सांगशील का. कारण का त्याने जर टिपिकल झाडं आणि हे दाखवलं तर जंगलामध्ये सगळीकडे तेच असतं, त्याच्यामुळे आपल्याला तसं काहीच कळणार नाही. पण जवळपासची काही खूण सांगितली तर कळू शकेल. तर मग मी म्हटलं की सांगशील का काही. तर हळूहळू करत त्याला मी आमच्यातलं एक फ्रेंडशिप वाढवली आणि सांगितलं की म्हणलं बघ मी हेल्प करते तुला, त्या घरात उगाच तुला कोणीतरी मारणार नाहीत, त्यांच्याकडे पर्याय नाही ना उकळतं पाणी फेकण्याशिवाय आणि याशिवाय.
मग तू कशाला असं काहीतरी करतोयस? आम्हाला तुला छान पद्धतीने सोडवायचं आहे, तर तू प्लीज आम्हाला हेल्प कर. तर मग तो म्हणला की नाही, मला असं सांगता येणार नाही मी कुठून आलो आहे ते, कारण मला समहाऊ आत्ता तिथे जायचं आहे. पण मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मला जवळचं जे तुमच्या इथलं फॉरेस्ट एरिया आहे तिथे सोडा, मी तिकडनं मी वाट शोधून जाईन. तर म्हणला तुला भूक लागली आहे का? तुला काही म्हणजे नॉनव्हेजमधलं काही खायला वगैरे हवं आहे का? तर तो म्हणला नाही, मला जंगलात सोडा, मी शिकार बघीन, खाईन आणि मग मी पुढे जाईन. तर म्हणलं ठीक आहे, पण मग आता ते तुला काढायचा प्रयत्न करतील, तर तेव्हा तू त्यांना मदत करशील तर ते तुला सोडू शकतात. तर म्हणे नाही, त्यांना 2 मिनटं फक्त शांत बसून थांबायला सांगा जिथे आहेत तिथेच सगळेजणं. ते हल्ले तर मलाही भीती वाटते. मी माझा बाहेर येतो, मग त्यांना पकडू देत. त्यांनी मला पकडू देत. आणि लिटरली तो 2 ते 3 मिनटात आपला बाहेर आला आणि मग त्याला सर्पमित्रांनी पकडलं, त्याला त्या बरणीमध्ये भरलं आणि त्याला सोडून दिलं. त्याला सोडून दिल्यानंतर त्याने लिटरली एकदा मागे वळून बघितलं त्या लोकांकडे. म्हणजे असं कधीच साप करत नाही, सोडलं की ते भराभरा पुढे निघून जातात. ते कधीच बोलत नाहीत काही वेगळी गोष्ट, तर म्हणजे किंवा काही रिॲक्टही करत नाहीत. पण त्या सापाने मात्र मला रिॲक्ट केलं, मागे वळून बघितलं की म्हणजे ग्रॅटिट्यूड द्यायचं असेल त्याला, आम्ही पण त्याला ग्रॅटिट्यूड दिलं एक वेगळा अनुभव दिल्याबद्दल. आणि मग त्याचा फोन आला मला की ताई अगं, त्याने ना मागे वळून बघितलं, हे अनयुज्युअल आहे, असं कधी झालेलं नाही आत्तापर्यंत. मी 7-8 वर्ष झाले साप पकडतोय, पण हे आत्तापर्यंत कधीच झालं नाही, आज झालं. तर मग नंतर परत त्याच्याशी कम्युनिकेट केलं, तेव्हा त्याने सांगितलं की तुमच्याबरोबर माझा जो अनुभव होता तो मला छान वाटला, एरवी माणसं आमच्याशी असं वागत नाहीत, तर तुम्हाला धन्यवाद वगैरे असं. त्याचे खूप अनुभव आहेत, सांगण्यासारखं खूप काही आहे. हे सगळं जग अतिशय सुंदर आहे, मी वारंवार सांगते तुम्हाला, मला माहिती आहे. पण या नुसत्या माझ्या भावना नाही आहेत, हे माझे अनुभव आहेत. आता गेले 2 वर्षापासूनच आणि मी अत्यंत कृतार्थ होते जेव्हा हे सगळे अनुभव येतात. हे सगळं गुरुकृपेपोटेच मला आलेलं आहे, माझ्यापर्यंत आलेलं आहे. नाही तर असे अनेक लोक आहेत की ज्यांना याबद्दल काही माहितीच नाही आहे, पण हे सगळं गुरुकृपेपोटी आलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझं छान ऐकून घेतलं, मला तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. नमस्कार.